माझ्या पायांच्या अंगठ्याकडे दृष्टी ठेवून विनम्रता दर्शवतो. मी हात जोडलेले पादांकुलील अभिप्रेक्षण माझ्याच अंगठ्याकडे बघत प्रयतो अहम कृतांजली. हात जोडलेल्या अवस्थेमध्ये मी त्यांच्या भवनामध्ये गेलो, महालात गेलो, अंतपुरामध्ये. तेव्हा मला जे दृश्य दिसलेलं आहे, 4 या तेजस्वी व्यक्तींचं दर्शन. श्रीकृष्ण, अर्जुन, द्रौपदी आणि सत्यभामा या 4 दिव्य अशा स्वरूपांचं दर्शन. जिथे कोणालाही प्रवेश नाही तिथे मला प्रवेश मिळाला. दोघेही जण जो मधुर रसाचं पान करतात आणि तो मध घातलेला मधुर अशा प्रकारचा रस त्याचा प्राशन करताय. दोघांच्याही अंगावरती हरिचंदन सर्वांगी हरिचंदनाचा सुगंध त्या महालात पसरलेला आहे. चंदन लेपन दिलेलं आहे. गळ्यामध्ये सुंदर प्रकारच्या वनमाला, पुष्प, सुगंधी माला दोघांच्या आहेत. अर्जुनाच्याही आहेत, श्रीकृष्णांच्या आहेत. अंगावरती भजनी दिव्य अशी वस्त्र आहेत. अलंकार सुद्धा तसे आहेत. उभौ मध्वासवीक्षितौ उभौ चंदनरोषितौ स्त्रघ्नौ वरवस्त्रौतौ दिव्याभरणभूषितौ. दिव्य आभरण आभूषणाने होते. दोघेही जण ज्या आसनावरती बसले होते ते सोन्याने बनलेलं होतं. कांचन महल आसन. एक मोठं आसन, एक छोटं आसन. श्रीकृष्णांपेक्षा थोड्याशा कमी उंचीच्या आसनावरती अर्जुन बसलेला आहे. श्रीकृष्ण वरच्या आसनावरती बसले, तेही सोन्याचं आहे. आणि अर्जुन बसलाय, तेही आसन सोन्याचं आहे. अर्जुनाच्या खाली सुद्धा एक असं पादआसन, पादपीठ ज्याला म्हणतात, पाय ठेवण्याचं आसन, तेही सोन्याचं आहे. आणि महाल तर अत्यंत सुंदर. महालातलं वातावरण पसंत. तेव्हा मी खाली मान जरी घातलेली तरी मला दृश्य असं दिसलं की अर्जुनो संगौ पादौ केशवस्य उपलक्ष्ये. भगवान त्या सिंहासनावर बसले. भगवंताचे दोन्ही पाय खाली आहेत. अर्जुनाचं सिंहासन तिथे चिकटून आहे. तेव्हा अर्जुनाने भगवंताचे खाली आलेले दोन्ही पाय आपल्या मांडीवर छातीशी घेतलेले आहेत. अर्जुनो संगौ पादौ केशवस्य उपलक्ष्ये. आणि अर्जुनाचे जे दोन्ही पाय खाली आलेले आहेत त्यामध्ये एका बाजूला द्रौपदी बसली आहे. अर्जुनाचा एक पाय द्रौपदीने आपल्या मांडीवर घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णांच्या त्या आसनाच्या बाजूला खाली सत्यभामा बसली आहे. तर सत्यभामेने अर्जुनाचा एक पाय आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या पायाच्या चरणसेवा चालली. द्रौपदीची सुद्धा अर्जुनाच्या एका चरणाची सेवा. पण अर्जुन हा भगवंताचे दोन्ही पाय आपल्या जवळ घेऊन त्याला पाय झेपण्याचं, समर्थन करण्याचं काम करतोय. दोघांची आसन जे आहेत या प्रकारचे आहेत. अर्जुनो संगौ पादौ केशवस्य उपलक्ष्ये अर्जुनस्य कृष्णायाम सत्यायाम च महात्मना. आणि असं दृश्य मी आजपर्यंत कधी न पाहिलेलं नरनारायणाचं दृश्य, त्यांच्या अर्धांगिनीच्या सह दृश्य पाहिलं. आणि तेव्हा अत्यंत शांतता, प्रसन्नता त्या महालामध्ये होती. संवाद काहीच नाही, आत्मानंदामध्ये सगळे आहेत. तेवढ्यात अर्जुनाने मला बघितलं आणि जे पादपीठ आहे, पाय ठेवण्याचं एक छोटंसं आसन आहे, ते तिथं जवळ होतं.
अर्जुनाने डोळ्यानेच संजयाला संकेत केला की हे घे आणि त्या पीठावरती तू बस, या आसनावरती बस.